पब्लिक स्कूलची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव आदिवासी अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी आदिवासी आयुक्तांकडे पाठवला आहे। विद्यार्थी राजेश बेठेकरच्या मृत्यू प्रकरणातील चौकशीत शाळा संचालकांना खोटी माहिती दिल्याचं समोर आलं आहे। तसंच आदिवासी विद्यार्थ्यांसोबत भेदभाव होत असल्याचा ठपकाही चौकशीत ठेवण्यात आला आहे। अमरावती रिंग रोडवरील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये मेळघाटातील तब्बल 545 आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। राजेश बापू बेटेकर हा या शाळेत 11वीच्या वर्गात शिकत होता। 14 ऑगस्ट रोजी राजेशची प्रकृती बिघडली। त्यानं आपल्या भावाला फोन करून प्रकृतीची माहिती दिली। तसंच शाळेच्या अधीक्षकांनाही याबाबत सांगितलं, मात्र त्याच्यावर वेळीच उपचार करण्यात आला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला। प्रकृती अधिक बिघडल्यानंतर 16 ऑगस्ट रोजी त्याला गावाकडे नेत असताना त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी शाळेची पाहणी करत चौकशी केली। यावेळी शाळा संचालक प्रशांत राठी यांनी राजेश कोणालाही न सांगता 14 ऑगस्ट रोजी शाळेतून गावी निघून गेल्याची माहिती दिली होती। मात्र चौकशीत ही माहिती खोटी असल्याचं समोर आल्याचं अप्पर आयुक्तांनी सांगितलं। चौकशीत शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत बसवलं जात नसल्याचं तसंच विद्यार्थ्यांसोबत भेदभाव केला जात असल्याचंही समोर आलं। त्यामुळे महर्षी पब्लिक स्कूलची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी असा प्रस्ताव अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी आदिवासी आयुक्त मुंबई यांच्याकडे पाठवला आहे। आता या प्रस्तावावर आदिवासी आयुक्तांकडून काय निर्णय घेतला जाईल याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे।